आजच सबस्क्राइब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बर, नकार देण्याचं कारण कळेल का? या वेलफेअर प्रोजेक्ट मध्ये अनेक गोष्टी अटी ह्या फक्त आणि फक्त तुमच्या फायद्याच्या आहेत। जी गरीब माणसं ह्या प्रोजेक्ट साठी आपल्या जमिनी देणार आहेत त्यांना उद्या जाऊन त्यांच्या हाताला काम नाही लागलं तर ते कसे जगणार आहेत? त्याबद्दल ह्याच्यात काहीच तरतूद दिसत नाही। बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना कामावर ठेवलं, पण तुम्ही कधीही कुठल्याही कारणासाठी त्यांना कामावरून काढून टाकू शकता। हा सरळ सरळ त्या गरिबांवर अन्याय नाहीये। हो मॅडम, गरिबांचा एवढा पुळका काय आहे तुम्हाला? गरीब आहेत ते, आपण बिझनेसमॅन आहोत, आपण आपल्या फायद्याचं बघूया ना। सॉरी, हे माझ्या तत्वात बसत नाही। किर्लोस्कर ग्रुप कष्टकऱ्यांच्या घामाचा सन्मान करतो, त्यांच्या हक्काबद्दल जागरूक असतो। फक्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करत नाही आम्ही। त्यामुळे जर तुम्ही त्या गरिबांच्या हक्काचा योग्य तो मोबदला देणार असाल तर आपण पुढे बोलू। अरे बापरे मॅडम, तुम्ही डायरेक्ट स्ट्राइकच मारला। काय मॅडम, मला म्हणजे असं माझं म्हणणं आहे, कसं आहे मॅडम, या जगात अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याची किंमत नाही होऊ शकत। प्रत्येक गोष्टीची किंमत आहे, विकत घेता येते, आहे की नाही? तुमची किंमत काय आहे? जगात प्रत्येक गोष्टीला किंमत असते हे मान्य आहे, पण जगातली प्रत्येक गोष्ट खरेदी करता येत नाही। नीचे धरती, ऊपर अंबर और बीच में विश्वंबर। विश्वंबर मॅडम, हा विश्वंभर कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो। आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, अशी तशी कशी। खूप माज आहे ना तुम्हाला तुमच्या पैशाचा? हो, लहानपणापासून रक्तात आहे मॅडम आपल्या माज। मी आता तुमच्याशी इतका वेळ बोलतोय तरी तुम्ही हात पडवा, नाहीतर आपण सही घेतो आणि हकलतो। खरंच आहे, आता हा कागद कोरा आहे, पांढरा शुभ्र, तो कधी लाल होईल हे सांगता येत नाही। करा, सही करा। तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्करला धमकी देताय, कळतंय ना तुम्हाला? शुद्धीत आहात ना तुम्ही? आता तुम्ही माझ्याशी ज्या शब्दात ज्या माजात बोलताय हे जर माझ्या मुलांना कळलं ना तर हा कागद पांढरा आहे की लाल आहे की अजून कुठल्या रंगाचा आहे हे ओळखता सुद्धा येणार नाही अशी हालत करतील ते। अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिचं कुटुंब कधीही विकलं जात नाही आणि विकलं जाणारही नाही, त्यामुळे प्रयत्न सुद्धा करू नका।